गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण नवीन एक थेरम शिकतोय. थेरमचं नाव आहे टँजंट थेरम. खूप महत्त्वाचा असणारा थेरम. हा टँजंट थेरम आपल्याला पाहायचा आहे. व्हॉट इज मीन बाय टँजंट हे आपण लास्ट लेक्चरला शिकलो. द लाईन which intersect circle in only one point, then this line is known as tangent. आणि आज आपल्याला तो टँजंट थेरम शिकणार आहोत. टँजंट म्हणजे समजलं. आता या ठिकाणी काय थेरम आहे? अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पहा, टँजंट ही ह्या टँजंट आणि रेडियस परस्परांना परपेंडिक्युलर असतात. ह्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, त्या ठिकाणी होणारा अँगल 90 असतो. आपल्याला प्रूफ करायचे. पहा काय सांगितलंय? टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल. सर्कलमध्ये कोणत्याही बिंदूतून एखादी जर टँजंट काढली तर ती टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ती टँजंट रेडियसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी परपेंडिक्युलर असते. म्हणजेच ह्या ठिकाणी होणारा अँगल 90चा होतो. एवढंच आपल्याला शिकायचं आहे. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, फर्स्ट ड्रॉ द फिगर बाय यूजिंग द स्टेटमेंट. ते स्टेटमेंटनुसार आपण सगळ्यात सुरुवातीला फिगर काढतोय. एक सर्कल काढलं. दिस इज द वन ऑफ द सर्कल. हे सर्कल काढलं. सेंटर ऑफ सर्कल इज ओ आहे. त्यानंतर एल इज अ टँजंट आणि ए इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हे झाल्यानंतर सगळ्यात अगोदर काय लिहावं लागतं? गिवन. आकृती झाल्यानंतर गिवन. आकृतीत जे दिसते तेच गिवन. पहा, लेट एल इज अ टँजंट ऑफ अ सर्कल. पहा, लेट एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ ॲट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. पहा, किंवा तुमच्या शब्दात लाईन एल इज अ टँजंट ऑफ सर्कल विथ सेंटर ओ ॲट अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. नेक्स्ट, टू प्रूव्ह काय करायचं आहे? टँजंट इज परपेंडिक्युलर रेडियस. म्हणजे लाईन एल इज परपेंडिक्युलर रेडियस ओ ए. टू प्रूव्ह आहे म्हणून लिहिलं. टू प्रूव्ह लाईन, पहा लाईन एल इज, पहा ह्या ठिकाणी म्हटलं तर आपण लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. हे टू प्रूव्ह आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह एवढ्यावर होत नाही म्हणून आपण कन्स्ट्रक्शन करणार. काय करणार आहोत? कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत. पहा, हा प्रूफ आहे. इनडायरेक्ट थेरमनं आपल्याला हा प्रूफ ह्या ठिकाणी प्रूफ करायचा आहे. पहा, ह्या ठिकाणी काय सांगितलं आपण? गिवन लिहिलं, टू प्रूव्ह लिहिलं. आता नेक्स्ट प्रूफ, टू प्रूव्ह. हे एवढ्यावर ह्या ठिकाणी प्रूफ होत नाही म्हणून आपण इनडायरेक्ट न करतोय. त्याच्यासाठी काय म्हणतोय? पहा, ह्या ठिकाणी एक इनडायरेक्ट प्रूफनं प्रूफ करण्यासाठी हा जो पॉईंट ए आहे ह्या ठिकाणी होणारा अँगल 90चा आहे हे आपल्याला प्रूफ करायचं. पण ह्या ठिकाणी अँगल 90चा नाही हे अगोदर मानायचं आणि ते मानून चलायचं आणि शेवटी आपण जे मानलं आहे ते खोटं ठरवायचं. म्हणजे परत काय होईल? लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए हे प्रूफ होईल. पहा, फर्स्ट ॲज्युम दॅट line L is not perpendicular to radius किंवा segment OA. Assume that line L is not perpendicular to segment OA. Perpendicular नाही हे assume केलं. ओके. नेक्स्ट, मग हे परपेंडिक्युलर नाही तर परपेंडिक्युलर असणारा एक नवीन पॉईंट घेतोय आपण बी. पहा, सपोज segment BA, suppose segment OB is drawn perpendicular to line L. पहा, ह्या ठिकाणी O पासून ह्याच्यावर O पासून B बिंदू असा घेतला की तो ह्या ठिकाणी लाईन एलला काय परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथं दाखवता येत नाही म्हणून आपण खाली एक सेकंड आकृती काढली. ओके. काय केलं आहे? टेक पॉइंट. पहा, segment OB is drawn perpendicular to line L. हे आपण कन्स्ट्रक्शन केलं आहे.
सपोज सेगमेंट ओ बी इज ड्रॉन परपेंडिक्युलर टू लाईन यल. ह्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर ऑलरेडी अगोदरचा एक पॉईंट कोणता आहे, ए. ऑलरेडी हा पॉईंट आहे, कुठे तो सर्क्युलर आहे, हा पॉईंट ए आहे. त्याच्यानंतर परत जेवढं ए बी अंतर आहे किंवा बी ए जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर पॉईंट कोणता घेतला, सी घेतला. हे जेवढं बी ए अंतर आहे तेवढंच कोणतं बी सी अंतर आहे. हे पहा, बी इज नॉट सेम ॲज ए. हा बी हा ए चा सेम नाही आहे असं ह्या ठिकाणी आहे, कारण वेगळा पॉईंट घेतला आहे म्हणून. हा पॉईंट काय आहे, बी परपेंडिक्युलर आहे, हे आपण त्या ठिकाणी परपेंडिक्युलर हा पॉईंट घेतला आहे. ए परपेंडिक्युलर नाही असं आपण सपोज केलं आहे. नेक्स्ट, टेक अ पॉईंट सी ऑन द लाईन यल. त्या ठिकाणी यलवर सी दुसरा पॉईंट घेतला आहे. ए बी सी आर कोलिनियर आणि सच दॅट बी ए बी आणि हे अंतर कसं आहे, सारखं आहे. एवढं लिहिल्यानंतर आता हे कन्स्ट्रक्शन केलं. त्याच्यानंतर आता काय आहे पहा बरं. ह्या ठिकाणी दोन ट्रँगल तयार झालेत. हा पहिला ट्रँगल वरचा, हा पहिला ट्रँगल ओ बी सी आणि दुसरा ओ बी ए, हे दोन ट्रँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. फर्स्ट टार्गेट हे दिस टू टेक काय शोध दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट. पहा बरं नेक्स्ट ह्या ठिकाणी इन ट्रँगल ओ बी सी अँड ट्रँगल ओ बी ए. ओके, टू ट्रँगल सेगमेंट बी सी कॉन्ग्रुएंट बी ए. हे काय आहे, बाय कन्स्ट्रक्शन. दिस इज कन्स्ट्रक्शन. नेक्स्ट, एंगल ओ बी सी कॉन्ग्रुएंट एंगल ओ बी ए इच ऑफ 90. कारण हा परपेंडिक्युलर आपण घेतला आहे इच ऑफ 90. ह्याचं रिझन काय, इच ऑफ 90. नेक्स्ट पहा, सेगमेंट पहिल्यामध्ये ओ बी आणि दुसऱ्यामध्ये ओ बी कॉमन साईड आहे. देअरफॉर दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय टेस्ट साईड एंगल साईड. देअरफॉर ट्रँगल ओ बी सी कॉन्ग्रुएंट ट्रँगल ओ बी ए आणि टेस्ट कोणती, बाय यस साईड एंगल साईड टेस्टनुसार दिस टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट. When two triangles are congruent, then their corresponding side are also congruent. Therefore, OC is equal to A. OC चं माप आणि OA चं माप सारखं आहे. पहा, OC is equal to A corresponding side of congruent triangle. आणि पहा, OC आणि OA सारखं आहे, but OC काय आहे, रेडियस. OC रेडियस असेल तर ही सुद्धा OA रेडियस आहे, कारण ही ए पॉईंट कुठं आहे, सर्क्युलर आहे. ओ ए रेडियस असेल तर ओसी सुद्धा काय असेल, रेडियस असेल. म्हणजे ओ ए रेडियस आहे, ओसी सुद्धा रेडियस आहे. म्हणजे हा ए पॉईंट ऑन द सर्क्युलर आहे, सी पॉईंट सुद्धा ऑन द काय आहे, सर्क्युलर आहे. दोन्ही पॉईंट कुठे आहे, सर्क्युलर. पहा आता आपण काय म्हणतो, बट सेगमेंट ओ ए इज रेडियस. देअरफॉर सेगमेंट ओ सी मस्ट बी रेडियस. ही सुद्धा रेडियसच असेल. त्याच्यानंतर मग ही जर रेडियस असेल तर पॉईंट सी सुद्धा कशावर आहे, सर्क्युलर. पॉईंट सी लाईज ऑन द सर्कल. कारण ए पॉईंट सर्क्युलर आहे त्याच्यामुळे सी सुद्धा कुठं आला, सर्क्युलरच झाला. ओके, नेक्स्ट. पण ह्या ठिकाणी हा ए सर्क्युलर आहे, सी सर्क्युलर आहे आणि मग हे दोन पॉईंट वेगळे नाहीत. बा या ठिकाणी बट लाईन यल इज टँजंट. पा ह्या टॅन्जंट यल टँजंट आहे. पा हा सुद्धा सर्क्युलर आहे, हा सुद्धा सर्क्युलर आहे. असं असेल इट मीन्स दॅट लाईन यल इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉईंट. पहा ह्या ठिकाणी हा सर्क्युलर आहे, हा सर म्हणजे लाईन यल ही ह्या सर्कलला ए ठिकाणी आणि सी या दोन ठिकाणी काय करते, इंटरसेक्ट करते. बट लाईन यल इज टँजंट आणि ही जर टँजंट असेल तर हे दोन पॉईंट सेपरेट नाहीत, एकाच ठिकाणी आहेत. म्हणजे आपण जे मानलंय ही ह्या ठिकाणी लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओ ए, हे काय होईल, चुकीचं होईल. पहा बरं, बट line L is tangent. It intersect the circle only one point. Therefore, our assumption काय आहे? Our assumption line L is not perpendicular to radius is wrong. हे आपलं assumption wrong झालं. काय assumption आहे? line L is not perpendicular segment. हे assumption wrong असेल तर
मग हे रॉंग आहे तर मग काय असेल परपेंडिक्युलर असेल. देअरफॉर मग काय देअरफॉर लाईन यल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए हा झाला. दिस इज द प्रूफ ऑफ दिस थेरम आणि दिस थेरम इज नोन ॲज टँजंट थेरम. पहा मग लक्षात ठेवायचं टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. एखादी टँजंट असेल आणि ह्या ठिकाणी टँजंट आणि रेडियसमध्ये होणारा अँगल 90 असतो हे लक्षात ठेवायचं आणि ह्याच्यावरचे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. आता ह्याचा कॉन्व्हर्स आपण शिकणार आहोत. काय शिकायचं आहे कॉन्व्हर्स शिकणार आहोत. आता काय पाहिलं टँजंट असेल तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ठिकाणी अँगल 90चा होतो. नेक्स्ट बहुत कॉन्व्हर्स. पहा आपण टँजंट थेरम ह्या ठिकाणी आत्ता जस्ट पाहिला. आता आपण पाहतो कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. व्हॉट इज मीन बाय कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स हा थेरमच्या ऑपोजिट असतो. पहा हा फेन असा हा त्याच्या उलट म्हणजे हा एकदम उलट असणारा त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. आता आपण शिकतोय कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. अगोदर आपण काय शिकलो जर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्कल आहे ही टँजंट आहे एल इज अ टँजंट देन दिस मेड अँगल इज 90. हा ही जर टँजंट असेल तर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी तयार होणारा अँगल 90चा असतो हे आपण प्रूफ केलं. त्याच्या उलट आता काय करायचं आहे ह्याच्या उलट आपण काय पाहणार. पहा अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस. पहा ही एक लाईन आहे ही लाईन पहा ही यल लाईन ही टँजंट आहे का माहीत नाही बट लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस. हिथं होणारा अँगल 90चा आहे. जर हिथं होणारा अँगल 90चा असेल तर देन लाईन यल इज अ टँजंट ऑफ अ सर्कल. हे आपण प्रूव्ह हिथं होणारा अँगल 90 दिला आहे देन प्रूव्ह दॅट L is a tangent. What is mean by tangent? A line intersects circle in only one point. The line is known as tangent. आता आपण प्रूव्ह करतोय. पहा एक सर्कल काढलं या ठिकाणी सेंटर आहे M. सर्कलचा सेंटर काय आहे M आहे. पहा मग आता काय दिलंय M is the center of circle हे दिलंय आणि हिथं होणारा जो अँगल आहे ना तो ऑलरेडी 90चा दिला आहे. दिस अँगल इज 90 डिग्री. आता आपल्याला प्रूव्ह करायचं एल इज अ टँजंट बट गिवन काय आहे दिस अँगल इज 90 डिग्री. सगळ्यात अगोदर आकृतीत जे दिसतंय ते लिहायचं आहे. काय दिसतंय सेंटर ऑफ सर्कल एम आहे ही लाईन यल आहे ही तर इंटरसेक्ट झाली आहे त्याने टँजंट माहीत नाही पण दिस अँगल इज 90 डिग्री. पहा एम इज द सेंटर ऑफ सर्कल. M is center of circle. Segment MN is radius. Okay, MN is radius. And line L perpendicular to radius MN. Line L perpendicular to segment MN at a point N. हे given आहे जे दिसतंय ते लिहिलं बाकी काही डोकं चालवलेलं नाही. आता टू प्रूव्ह करायचं आहे. What is to prove? To prove line L is a tangent of a circle हे प्रूव्ह करायचं आहे. लाईन L is the tangent to the circle हे प्रूव्ह करायचं आहे. एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. एक वेगळा बिंदू घ्यायचा आहे. ह्या ठिकाणी एक P बिंदू घेतला. लाईन L वर कुठेही कोणता बिंदू घेतला P बिंदू घेतला आणि तो N पेक्षा वेगळा आहे. N पेक्षा वेगळा आहे आणि तो जोडला आणि आता आपण प्रूव्ह करतोय. तो काय केला मी जोडला तो जोडलेला आहे. पहा काय केलंय टेक अ पॉइंट P अदर दॅन N ऑन द लाईन L घेतलाय. जे केलंय तेच लिहिलंय. टेक एनी पॉइंट P अदर दॅट N ऑन द लाईन L अँड ड्रॉ सेगमेंट MP. आणि ह्या ठिकाणी एक ट्रँगल तयार झाला आहे. तो ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे हे आपण ह्या ठिकाणी निश्चित आहे कारण बिकॉज दिस अँगल इज 90 डिग्री. हा जर 90 असेल तर ह्याच्या ऑपोजिट असणारा म्हणजे MPला काय म्हणतात दिस इज हायपोटेनस. दिस इज हायपोटेनस ऑफ द सर्कल. पहा आता काय लिहितोय नाऊ इन ट्रँगल MNP. इन ट्रँगल MNP
angle n is 90 degree, then segment MP is hypotenuse of the triangle. पहा, angle n is right angle, हे काय आहे, given आहे. ओके. नेक्स्ट, segment MP is hypotenuse. This is hypotenuse, MP is hypotenuse because this angle is 90 degree. आता हे पहा, हे झालं, पण ह्या दोन्हीचं ऑब्झर्वेशन केलं, हा आहे परपेंडिक्युलर, हा आहे हायपोटेन्यूस, आणि हायपोटेन्यूस हा कधीही दुसऱ्या बाजूंपेक्षा ग्रेटर असतो. म्हणून काय लिहिलं, सेगमेंट MP इज ग्रेटर दॅन सेगमेंट MN. MP is greater than segment MN because hypotenuse is greater than other two sides. Okay. Next, segment MN is radius, but MN radius आहे आणि ही MP radius पेक्षा मोठी आहे, म्हणजेच हा पॉइंट M ह्या ठिकाणी सर्कलवर असणार नाही. बिकॉज MN इज रेडियस हे गिवन आहे, MN रेडियस आहे आणि MP मोठा आहे, म्हणजे हा जो P पॉइंट इज नॉट ऑन द सर्कल, हा P पॉइंट सर्कलवर नाही. पहा बरं, मग पहा, ॲज MN इज रेडियस, पॉइंट P can't be on the circle, therefore no other point except point N of line L is on the circle. म्हणजे N व्यतिरिक्त कोणताही लाईन L वरचा बिंदू ह्या सर्कलवर नाही. फक्त N हा एकच पॉइंट लाईन वरचा कुठं आहे, सर्कलवर आहे. पहा बरं, मग द लाईन इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट अँड द पॉइंट नेम इज N. म्हणजे ही लाईन फक्त सर्कलला एकाच बिंदूमध्ये इंटरसेक्ट करते, त्या पॉइंटचं नाव काय, N. आणि बाय डेफिनेशन ऑफ टँजंट, लाईन L इज द टँजंट ऑफ सर्कल. टँजंटची डेफिनेशन काय, जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये छेदते तिला टँजंट म्हणतात. आणि बाय डेफिनेशन ऑफ टँजंट, लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल. दिस इज द प्रूफ ऑफ कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. हे दोन प्रूफ आपण पाहिले, खूप सोपे आहेत. तुम्हाला अगोदर फळ्यावर लिहून दाखवलेत आणि नंतर प्रूफ केले, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित ते समजावेत. दोन्ही प्रूफ व्यवस्थित पहा, नक्कीच ह्याच्यावरची उदाहरणं सुटतील. याच्यानंतर आपण पुढचा एक थेरम पाहणार आहेत, पण तो नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबू. सर्वांना बाय.